प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे। राजगुरुनगरमध्ये एक वेगळ्या प्रकारची इलेक्शनची दिवाळी चालू आहे। मात्र मला उमेदवार भेटत नव्हते। आज मी बापूंना गाठलं। बापू नमस्कार। नमस्कार। आपण उमेदवार आहात, प्रचार सुरू आहे, मशालीतर्फे आपण उमेदवार आहात। नेमका प्रचार कसा सुरू आहे? नमस्ते। मी राजगुरुनगर शहरात संपूर्ण घर टू घर प्रचार करतो आहे। आज माझे जवळजवळ 8 वार्ड पूर्ण झालेले आहेत, 2 वार्ड राहिलेले आहेत। 2 वार्डात माझा आज उद्या परत प्रचार पूर्ण होईल आणि सोमवारी आम्ही प्रचाराची सांगता करू। संध्याकाळी सोमवारी सायंकाळी प्रचाराची सांगता करताय। खरं तर प्रचाराला 30 तारखेपर्यंत वेळ होता, एक दिवस वाढवला गेला। या सगळ्यामध्ये आता प्रचार 2 दिवसांनी थांबतोय, 48 तासानंतर। तुम्ही स्वतःला त्या 5 उमेदवारांमध्ये कुठे पाहता? नाही, मी त्या 4 उमेदवारांचा विचार न करता मी माझ्या विजयासाठी प्रयत्न करत असतो। मी सकाळ उठून संध्याकाळपर्यंत फक्त मी माझ्या प्रचारात मग्न असतो। प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक मतदाराला भेटण्याचा मी प्रयत्न करत आहे। मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न नागरिकांपर्यंत, मतदारांपर्यंत करत आहे। बापूसाहेब, मला एक सांगा, वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक उमेदवार त्याचा प्रचारात मग्न आहे, त्याचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत, नगराध्यक्ष होण्याचं प्रत्येकजण स्वप्न बघत आहे, प्रत्येकाला वाटतं की मी नगराध्यक्ष व्हावं। मात्र काही लोक वेगळ्या प्रकारची टीका करताना दिसत आहेत की मी स्वच्छ, मी प्रामाणिक। मग तुम्ही कोण? त्यांनी एकदा स्वतःला आरशात पाहावं। ते ज्या क्षेत्रात आज एवढे वर्ष काम करतात त्या क्षेत्रात त्यांनी किती स्वच्छ कारभार केला हे त्यांनी स्वतःला आरशात उभं राहून पाहावं आणि मग दुसऱ्यांवरती टीका करावी। प्रामाणिक आहेत किंवा नाहीत हे पाहावं। प्रामाणिक आहेत किंवा नाहीत हे पाहावं हे तुम्ही सांगताय। मात्र जर आत्ता एक विचार केला, प्रत्येक पक्ष त्याच्या ताकदीनुसार उतरलेला आहे। जसं तुम्ही उतरलात, बाकीची सर्व उमेदवार प्रत्येक पक्ष त्यांच्या ताकदीनुसार उतरले। ह्या सगळ्यामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्यावर किंवा बाकीच्या उमेदवारावर टीका करतो तेव्हा मात्र तुम्ही शांत बसता। तुम्ही आजवर कोणावर टीका केलेली नाही आहे किंवा टीकेची वेळ तुम्ही येऊ दिली नाही। तुम्ही फक्त प्रचाराकडे लक्ष देत आहे। हे का? टीका का टाळली? मी माझ्या कामातून उत्तर देतो। मी टीका करण्यात माझं व्यर्थ वेळ घालवत नाही। मी माझं काम भलं आणि मी भला। मला राजगुरुनगरच्या विकासासाठी काम करायचं, मला कोणावरती टीका करायचं म्हणून नाही। मी नगराध्यक्षपदासाठी उभा। टीका करणाऱ्यांना मी कामातून 100% उत्तर देणार येणाऱ्या काळात। राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांनी तुमच्यावर टीका केली की तुम्ही सब ठेकेदार होते, असे शब्द तुमच्यावर एका प्रेस कॉन्फरन्समध्ये वापरले गेले। या शब्दावर काय बोला? त्याच वेळेस मला समजलं होतं की माझ्या विरुद्ध काहीतरी षडयंत्र चालू आहे यांचं। पहिल्यांदा तालुका अध्यक्षांनी मला सब ठेकेदार केलं, नंतर 2 दिवसांनी कॉन्ट्रॅक्टर कामगारांची एक बातमी आली माझ्या विरोधात की मी त्यांच्याकडनं पैसे घेत होतो म्हणून। हे एक संपूर्ण षडयंत्र आहे। पराभवाला घाबरले म्हणून काहीतरी षडयंत्र रचून बापू तिकडेला बदनाम करायचा डाव या, आणि त्या डावाला मी त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही किंवा कोणाला उत्तर देणार नाही। पण मी माझ्या विजयाच्या खात्रीने, विजय झाल्यानंतर मी ह्या विषयी बोलेन। मला एक सांगा, जसं तुमच्यावर टीका झाली, फक्त 1 ते 2च उमेदवार टार्गेट केले गेले टीकेला, हे का? त्यांना असं माहिती आहे, कैलासरावबरोबर मी काम केलेलं आहे, त्यांना माहिती आहे की बापू 100% निवडून येईल। मग बापूलाच टार्गेट करायचं। बापूला टार्गेट केलं म्हणजे बापू एकदा हे झाला की मग त्यांना सोपं होते। पण त्यांनी त्यांच्या पराभवाला इतके घाबरलेले आहेत की त्यांनी मला फक्त टार्गेट केलेलं आहे। म्हणजे हे तुम्ही स्पष्ट सांगताय की समोरचे पराभवाला घाबरलेत किंवा त्यांना पराभव दिसतोय, हे तुम्ही स्पष्ट शब्दात हे त्यांच्या कृतीतून दिसून येतं आपल्याला। ते म्हणतात स्वच्छ प्रतिमा, सब ठेकेदार, अमुक तमुक, आम्ही पैसे वाटणार नाही, आम्ही कामातून उत्तर देऊ। आम्ही आज 5 वर्ष तेच केलेलं आहे, कामच केलेली आहेत आम्ही। जर ठेकेदार असतो तर आज आम्ही पैसे वाटवायला पुढं असतो सगळ्यात। आम्ही प्रत्येक गोष्ट कामातून दाखवतो, प्रत्येक नागरिकाला सांगतोय। पाणी योजना असेल, भुयारी गटर योजना असेल, STP प्लॅन्ट कचऱ्याचा प्रकल्प असेल, हे प्रकल्प सोडले तर तुम्हाला सांगतो मी, जी आपली करवाढ झालेली आहे राजगुरुनगर शहराची। आता कोण म्हणतो की मी ती करवाढ रद्द करल, कोण म्हणतं की मी ते असं करल, कोण म्हणतं मी 1 महिन्यात पाणी देईल। अहो, मी काम केलेलं आहे त्या योजनेवरती। एका महिन्यात, मला वाटतं मागच्या वर्षी कोणतरी म्हटलं होतं की ह्या जुलैला आम्ही 31 जुलैला पाणी देऊ। सगळ्यांच्या वायफळ गप्पा असतात त्या। तर मी प्रत्यक्षात काय काम झालं आहे आणि काय काम करायचं आहे हेच अजून कोणाला माहीत नाही। मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही एका मुलाखतीत की मी 6 महिन्यात तुम्हाला स्वच्छ आणि 2 वेळेस पाणी देईल। मी सांगू शकतो का आणि कसं देईल ते। मला माहिती आहे त्याच्यात काय काम केल्यानंतर काय होईल आणि किती दिवसात आपल्याला पाणी येईल। कचरा प्रकल्पासाठी
कोण म्हणतं की MIDC जागा भेटलेली आहे, कोण म्हणतं इकडं जागा भेटलेली आहे. नक्की काय प्रकल्प आहे, कोणाला माहिती आहे का, कुठल्या भागात आहे का, MIDCत कुठं जागा दिली, 12 एकर जागा दिली, कोणी काही पण गप्पा मारते आता निवडणुकीत. लोकांची फसवणूक कशी करायची म्हणजे तुम्ही स्पष्ट शब्दात हे सांगताय त्या काही उमेदवारांचा गावाबद्दल अभ्यासच नाही, हे स्पष्ट शब्दात आहे. 100% अभ्यास नाहीये. फक्त आपलं बोलाचीच कडीन बोलायचं हो 100%. बाप्पू थिगळे हे काही नवीन नाही आहेत राजगुरुनगरच्या राजकारणात. मात्र बाप्पू जे बोलतायत हे शब्द महत्त्वाचे आहेत असं मला तरी आत्ता वाटतंय. अनेक उमेदवारांशी मी बोलतोय, नगरसेवक पदाच्यासाठी जे इच्छुक आहेत. मी कमीत कमी 15 ते 20 उमेदवारांशी बोललो. बाप्पू, मी प्रत्येकाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही जेव्हा तिथे जाल तेव्हा पहिलं काम काय कराल? मला आज तुम्ही सांगा, तुम्ही ते पहिलं काम काय कराल? तुम्हाला मी सांगतो, मी विकासाचे ब्ल्यूप्रिंट आमदार बाबाजी काळे यांच्यासोबत आज उद्या घेऊन येत आहे. आणि त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये आम्ही राजगुरुनगर शहराचा इथून पुढच्या 10 वर्षाचा DPR तयार केलेला आहे. ती विकासाची ब्ल्यूप्रिंट आज किंवा उद्या प्रकाशित केली जाईल आणि त्याच्यात सर्व गोष्टींचे सविस्तर असे मुद्दे आम्ही त्यात मांडलेले आहेत. ही आमदारांच्या हस्ते आणि आपल्या हस्ते? आमदार साहेबांच्या हस्ते. येणाऱ्या काळात पुढे आज 29 तारीख आहे, 29, 30 आणि 31 म्हणजे 30 आणि 1 असे 3 दिवस बाकी आहेत प्रचाराचे. प्रचार आणखीन जोरात होणार आहे. काही ठिकाणी काही उमेदवारांवर दबाव टाकल्याची चर्चा होते, काही उमेदवारांवर आणखीन वेगळ्या प्रकारे काहीतरी नागरिकांना प्रलोभन देण्याची चर्चा होते. मात्र आज मी बाप्पूंना बोलतं केलं आणि बाप्पूंनी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे सुद्धा दिली. आपण आणखीनही काही लोकांशी बोलणार आहोत. मात्र आज जे बाप्पू बोलले ते शब्द आज महत्त्वाचे शब्द समजायलाच लागतील. कॅमेरामन सचिन भंडारीसह सिद्धेश कर्णावत, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. नमस्ते.